तुमच्या नावावर घर, जमीन, शेती किंवा इतर मालमत्ता असेल आणि ती पुढच्या पिढीकडे कायदेशीररित्या द्यायची असेल तर तुमच्यासमोर दोन पर्याय असतात. एक म्हणजे बक्षीसपत्र आणि दुसरं म्हणजे मृत्यूपत्र. आणि या दोनपैकी कोणता पर्याय जास्त सुरक्षित आहे, कोणत्या पर्यायामुळे भविष्यात वाट टाळता येऊ शकतात आणि कोणत्या परिस्थितीत बक्षीसपत्र करणे योग्य ठरते तर कोणत्या वेळी मृत्यूपत्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बक्षीसपत्र म्हणजे काय? सर्वप्रथम बक्षीसपत्र म्हणजे काय ते समजून घेऊया. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जिवंतपणे हस्तांतरित करते तेव्हा त्याला बक्षीसपत्र किंवा गिफ्ट म्हणतात. उदाहरणार्थ, वडिलांनी आपली जमीन मुलांच्या नावावर केली किंवा आईने घर मुलांच्या नावावर दिले तर ते बक्षीसपत्राद्वारे करता येते. बक्षीसपत्र नोंदणी कार्यालयात रजिस्टर करावे लागते आणि त्यावर लागू असलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागते. मृत्यूपत्र म्हणजे काय? आता मृत्यूपत्राबद्दल जाणून घेऊया. मृत्यूपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर मालमत्ता कोणाला मिळावी याबाबत लिहून ठेवलेला कायदेशीर दस्तऐवज. मृत्यूपत्र तयार केल्यानंतर मालमत्तेचा मालकी हक्क तात्काळ बदलत नाही. तो मालकी हक्क मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच लागू होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूपत्र व्यक्ती जिवंत असताना किती वेळा बदलू किंवा रद्द करू शकते. बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्रातील मुख्य फरक. पहिला फरक म्हणजे मालकी हक्क. बक्षीसपत्र केल्यानंतर मालमत्ता लगेचच दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जाते, तर मृत्यूपत्रामध्ये मालकी हक्क व्यक्तीच्या मृत्यूनंतर हस्तांतरित होतो. दुसरा फरक म्हणजे बदल करण्याचा अधिकार. बक्षीसपत्र एकदा नोंदणीकृत झाले तर ते परत घेणे किंवा बदलणे खूप कठीण असते, परंतु मृत्यूपत्र हवे तेव्हा बदलता किंवा रद्द करता येते. तिसरा फरक म्हणजे खर्च. मृत्यूपत्र तयार करण्याचा खर्च तुलनेने कमी असतो, तर बक्षीसपत्रासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. कायदेशीरदृष्ट्या कोणता पर्याय अधिक सुरक्षित? हा प्रश्न अनेकांना पडतो. कायदेशीरदृष्ट्या दोन्ही दस्तऐवज वैध आहेत, परंतु परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला मालमत्ता तात्काळ मुलगा, मुलगी किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर करायची असेल तर बक्षीसपत्र हा योग्य पर्याय ठरू शकतो. पण जर तुम्हाला आयुष्यभर मालमत्तेवर स्वतःचा ताबा ठेवायचा असेल आणि मृत्यूनंतर ती कोणाला द्यायची हे ठरवायचे असेल तर मृत्यूपत्र अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो. वाद टाळण्यासाठी काय करावे? अनेक वेळा मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होतात, त्यामुळे कोणताही पर्याय निवडताना कागदपत्र योग्य प्रकारे तयार करणे आवश्यक आहे. कायदेशीर सल्लागार किंवा अनुभवी वकिलांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. मालमत्तेची संपूर्ण माहिती, वारसांचे नावे आणि हक्क स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांवर विश्वास ठेवून जिवंतपणी संपूर्ण मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे देतात, परंतु काही प्रकरणांमध्ये त्यानंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून अशा परिस्थितीत निर्णय घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या राहण्याच्या आणि उपजीविकेच्या अधिकारांचे संरक्षण होईल याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र हे दोन्ही कायदेशीर पर्याय आहेत. जर तात्काळ मालकी हक्क द्यायचा असेल तर बक्षीसपत्र योग्य ठरते, आणि जर आयुष्यभर मालमत्तेवर स्वतःचा ताबा ठेवायचा असेल तसेच भविष्यात बदल करण्याची मुभा हवी असेल तर मृत्यूपत्र हा अधिक लवचिक पर्याय आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.